इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सलग 5व्या दिवशीही कायम. अनेक विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांना नाहक मनस्ताप. सरकार इंडिगोवर कारवाई करणार का, याकडे लक्ष. कोकणातील राणेंची ताकद संपणार नाही. वाईट काळामध्ये राणे संपले नाहीत. राणेंना संपवण्याचं स्वप्नही पाहू नये. निलेश राणेंचा विरोधकांना टू द पॉइंट इशारा. झिरो समजणाऱ्या भाजपला ताकद दाखवली. 2 आमदार असताना 1-2 जागांची ऑफर. सेना भाजप संघर्षावर निलेश राणेंचं टू द पॉइंट मत. निवडणूक प्रचारामधील कटुतेनंतर डोंबिवलीमधील कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर. स्वतः पुढाकार घेत रवींद्र चव्हाण यांची शिंदेंशी चर्चा, तर खासदार श्रीकांत शिंदेंचं चव्हाणांशी हस्तांदोलन. नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. स्थानिक निवडणुकांमुळे अधिवेशन वादळी ठरणार. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. नैसर्गिक संकट आणि सरकारी अनास्थेमुळे शेतकरी मेटाकुटीला. गेल्या 11 वर्षात देशभरात 1,12,000 शेतकऱ्यांची आत्महत्या. एकूण आत्महत्येच्या 35.5% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. भारतीय कांदा आयातीला बांगलादेशकडून परवानगी. कांदा दरात वाढ होण्याची शक्यता. मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठणार. आजपासून थंडीचा कडाका वाढणार. बहुतांश भागात पारा 6 ते 7 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता. विशाखापट्टणममध्ये वनडेमध्ये भारताचा शानदार विजय. दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी आणि 61 चेंडू राखून मात. रोहित आणि विराटचं अर्धशतक तर यशस्वी जयस्वालची शतकी खेळी. विजयासह मालिका 2-1 जिंकली.